गाव तालुक्यामध्ये हवा कोणाची, तालुक्यात आमदार कोण हवा? बाबा नमस्कार. कुठलं गाव? तळेघर. तळेघर. गावची लोकसंख्या किती आहे? आता मला नाही सांगता येणार. जनावर किती आहेत? मी जनावर ही एवढी याची. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? आता वळसे पाटीलच म्हणते. परत निवडून कोण येणार? तोच येईल. मग आता काय सांग. वळसे पाटीलच. काय काय केलं वळसे पाटलांनी कामं? आता काय काय केलं आता अजून आम्हाला मतदान दिलं तर ती मोरशी बात मोर. आता काय आम्हाला अजून घरा बांधली नाही, काय नाही अजून. इकडे पाण्याची व्यवस्था कशी असते उन्हाळ्यामध्ये? पाणी राजपूचा तळा तिथून आणायला लागते डोक्यो. घरी किती माणसं असतात? घरी आम्ही दोघा जण ती दोन अशी 4 माणसं आणि 3 पोरा एवढी. गावचे सरपंच कोण आहेत? तो हा होता, उगला होता पहिला. आणि आता कोणी काय मग गावची लोकसंख्या किती आहे? ते सांगता येणार नाही सांगत. घरी कोण कोण असतं? घरी आम्ही 3 जण आणि पोरांना गाडी घेतली, तो गाडी होईल. जनावर किती आहेत? एवढी आहे बघा. शेळ्या, गाई, म्हशी. म्हशीचं एक दूध किती चालू आहे? दूध दूध नाही, दूध बंद केलं यंदा. त्या पोरांना तोंडाना त्यांनाच खाऊ घालायचं. आपण पाहतोय आदिवासी भागातील लोक वळसे पाटलांच्या कामावर समाधानी आहेत, परंतु या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. उन्हाळ्यामध्ये लोकांच्या अडचणी खूप असतात. त्याचबरोबर इकडची घरंसुद्धा म्हणावी अशी नाहीत. विकास करण्याकामी या सगळ्या मंडळींनी लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या ज्या मंडळींना आमदारकीची स्वप्न पडत आहेत त्यांनीसुद्धा या आदिवासी भागामध्ये येऊन त्यांच्या समस्या काय ते पाहिलं पाहिजे. प्रामुख्याने ही मंडळी इकडे कमी काय येतात तर इकडचे मतदार विखुरलेले आहेत. मतदारांची संख्या कमी आहे. इकडे जास्त वेळ देण्यापेक्षा पूर्व भागातील मोठमोठ्या गावांमध्ये जर लक्ष दिलं तर तिकडचं मतदान जास्त मिळतं आहे. आणि त्यांना त्यामुळेच ह्या उमेदवारांना असं वाटतं आहे की या भागात फिरण्यापेक्षा आपण त्या भागात फिरलो तर तिकडे लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे. परंतु ही लोकंसुद्धा आपलीच आहेत. त्यांच्या अडीअडचणी सोडवणं जबाबदारी आपली आहे. सगळेजण लक्ष देतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, तळेघर.